हाय हॅलो नमस्कार मी वृषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना. चला आज सोमवार आहे तर आज आहे ना महादेवाला जायचं आहे. तर सर्व काही त्यासाठी जे लागतं ना ते सर्व काही बॅगमध्ये भरून घेतलं आहे. तर आता महादेवाला आता तिथे महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तर सायंकाळचे 6 वाजलेले इथे बघू शकता. सूर्य पण मावळत चाललेलं आहे. तर चला येथे आम्ही मंदिरात जाण्याची पण तयारी केली. तर मावशीचं अचानकच निघालं तर मावशी बोलले काय इकडे या 5-10 मिनटं आणि मग त्यानंतर आपण मंदिरात जाऊ. तर मग येथे बघा म्हणजे मला माहीत पण नव्हतं त्यांनी काय केलं काय नाही. तर येथे लगेचच त्यांनी ना धोंड्याचं पण वाण लावण्यासाठी मग आम्हाला दोघांना ना बोलवलेलं आहे. तर आता येथे मिस्टरांचे पाय धुवून घेत आहे. तर मग धोंड्याचा महिना आहे ना तर हा लॉग आहे ना तुम्हाला उशिराच येत आहे त्यामुळे थोडंसं समजून घ्या. तर येथे मग मावशीने छान असं त्यांचे पाय वगैरे धुवून घेतले आणि मग आता ते येथे वाण देत आहे. तर बघू शकता मिस्टरांचे पाय धुवायचे झाल्यानंतर मग माझे पण पाय धुवायला घेतले मावशीने. तर मावशीला आहे ना मुलगी नाही, मुलगी जर असते ना तर मग मावशीनं मुलीलाच खूप मान सन्मान दिला असता. तर येथे ना मग मुलगी जर असते मग त्यांनी आम्हाला मुलगी म्हणूनच आता येथे धोंड्याचं पण वाण देत आहे. तर धोंड्याच्या महिन्यामध्ये ना मुलीला वाण देणं हे खूप भाग्य असतं असं म्हणतात. तर धोंड्याच्या महिन्यामध्ये ना आपण दुसऱ्यांना असं वाण दिल्यानंतर आहे ना आपल्याला देवाचं खूप छान पुण्य लाभत असतं. त्यामुळे मग येथे ना आम्हाला दोघांना वाण दिलेलं आहे. तर जावई आणि लेक म्हणून त्यांनी वाण दिलेलं आहे. तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये पण बघितलेलं असेल तर मावशीच्या नाताचं पण जावळाला मला बोलवलेलं होतं. तर असं आमचं नातं आहे ना खूप कमी दिवसाचं आहे पण असं खूप लेक आणि मायलेकीचं नातं झालेलं आहे. तर येथे बघा मग मावशीनं माझी ओटी पण भरून घेतलेली आहे छान असं. म्हणजे काही काही नाती ना रक्ताची नसताना आपली रक्ताची नाती तयार होऊन जातात. तर असं आमचं दोघींचं नातं झालं का आम्ही पहिल्यापासून आम्ही दोघींना एकमेकीला ओळखत आहे असं नातं आमचं वर्षातच नातं झालं. तर मग त्यानंतर येते काकांनी पण आमच्या दोघांच्या पाया पडून घेतलं. त्यांना तेच बोलले तुम्ही मोठे आमच्या पाया पडू नका. पण आम्हाला खूपच असं वेगळं वाटत होतं. मग त्यानंतर येते बघा आमचं वाण पण द्यायचं झालं आणि मग स्वरानं आमच्या सर्वांचे व्हिडिओ काढलेला आहे. तर स्वरानं व्हिडिओ काढलाय त्यामुळे थोडासा व्हिडिओ पण असा हालचाल होत आहे व्हिडिओची. काही नाते आपल्या घरातली जरी नसले ना तरी आपण समोरच्याचं मन ओळखलं पाहिजे तेव्हा आपले नातं जुळत असतं. तर मग आता येथे आमच्या दोघींचं काही पहिल्यापासून ओळख नाही, काही परिचय नाही, पण तरी आम्ही असं एकमेकींना ओळखायला लागलो का म्हणजे त्यांचं सर्व काही शेअर करते, मी शेअर करते, असं म्हणजे पूर्ण मायलेकीसारखंच नातं झालेलं आहे आमचं. आणि मग त्यानंतर येथे बघा आम्ही ना मंदिरामध्ये पण निघालेलो आहोत. सोमवती अमावस्या असल्यामुळे आहे ना मग आम्हाला शंकराच्या मंदिरामध्ये पण जायचं होतं. तर आता इथे ना आम्ही पाटानंच पायी निघालेलो आहोत. तर आमच्या पुढे पण एक आजीन त्या चाललेल्या होत्या, त्यांना पण मंदिरामध्ये जायचं होतं. पण आमच्यापेक्षा ते इतक्या फास्ट चाललेल्या होत्या तर बस कधी. मग येथे बघा वातावरण पण खूप छान असं वातावरण झालेलं होतं. तर येथे म्हणजे दिवे लागण्याच्याच वेळेला आम्ही येथे ना मंदिरामध्ये आलेलो आहोत. तर इथे बघू शकता तिळेश्वराचं मंदिर आहे. तर वणीमध्ये ना हे तिळेश्वराचं मंदिर आहे, भरपूर मोठं मंदिर आहे हे. चला तर तुम्ही पण छान असं दर्शन घ्या येथे. तर हे महादेवाचं मंदिर आहे ना स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे त्यामुळे मग येथे ना तिळेश्वर नाव पडलेलं आहे.
मंदिरातून आल्यानंतर आहे ना मावशीनं आम्हाला दोघांना पण जेवण करण्यासाठी बोलवलेलं आहे. तर येथे मावशीनं छान असं मेनू बनवलेला आहे. वरण, भात, बटाट्याची भाजी, पुरी, श्रीखंड छान असं जेवण बनवलेलं आहे. तर मावशीचे सून मुले ना असतात ते पुण्याला असतात, त्यामुळे मग आता येथे मावशीन काका दोघंच राहतात, त्यामुळे मग आम्ही पण आता येथे जेवण करण्यासाठी बसलेलो आहोत. तुम्ही पण बघू शकता. तर चला या तुम्ही पण जेवण करण्यासाठी. चला असा होता छोटासा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा. तर चला पुढचे व्हिडिओ आपले नवनवीन व्हिडिओ पुन्हा येतील. बाय.